हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुनस्व स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. सेंट्रल इंडिया वुमन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन नागपूर. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉमेंट्समध्ये मला सांगितलं, की नागपूर साइटची कुठली जाहिरात असेल तर सर तुम्ही टाकता का? माझ्या मनामध्ये विचार आला, यार चला टाकूया. काय हरकत आहे. मी विद्यार्थ्यांना हे बी सांगितलं होतं, मित्रांना हे बी सांगितलं होतं, की मी जिल्हे सुद्धा बऱ्याच जाहिराती अपडेट करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा उद्देश आहे ती तुमच्यापासून पोहोचली पाहिजे. सेंट्रल इंडिया वुमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन द्वारे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, लायब्ररियन हिस्ट्री, त्यानंतर बऱ्याच जागा आहेत त्याच्यामध्ये सीएसबी वर काही आहेत आणि फुल टाइम काही आहेत. हे लक्षात ठेवा. ही जाहिरात फुल टाइमची पण आहे. त्याच्यामध्ये 9 जागा आहेत आणि सीएसबीच्या पण खाली जागा दिलेल्या आहेत 4 जागा. जागा फक्त तुम्हाला एक पाहिजे. लक्षात ठेवा. या जाहिरातीचं आपण सोप्या भाषेमध्ये खाली वर्णन पाहणार आहात. मित्रांनो, मी असेच जाहिरातीचे व्हिडिओ टाकत असतो. त्याची टेलिग्रामची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ठेवलेली आहे. YouTube त्यानंतर WhatsAppचा एक मी ग्रुप बनविला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता. तथा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता. त्यामध्ये मी दररोजच्या व्हिडिओ सोडून बऱ्याच काही जाहिराती मी छोट्या-छोट्या जाहिराती मी टाकत राहत असतो. माझा उद्देश एवढाच आहे, की तुम्ही नोकरीच्या ठिकाणी सहजासहजी पोहोचावं, अर्ज करावं आणि तयारी करावी. मित्रांनो, चॅनल हिंदी साहित्य दीप तुमचं सर्वांचं पुनः एक बार मनपूर्वक स्वागत करतं. मित्रांनो, प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी रात्रंदिवस सेटनेटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आज मी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलोय. विदर्भातील विशेषतः नागपूरच्या आसपासच्या भागातील विद्यार्थ्यासाठी ही एक खूप मोठी सुवर्ण संधी मानावी लागेल. सेंट्रल इंडिया वुमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथालय या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. हे महाविद्यालय एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न आहे आणि महाराष्ट्र शासनाचे एनसीटीई करून मान्यता प्राप्त आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व जागा ओपन प्रवर्गासाठी आहेत. चला तर मग या भरतीची सविस्तर माहिती, पदे, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे लक्षात ठेवा, वेगवेगळ्या प्रवर्गासाठी सुद्धा राहू शकतात. तुम्ही मूळतः वेबसाईटवर जा आणि तिथं पूर्ण डिटेल पाहू शकता. मित्रांनो, पदांची माहिती आणि विषय, जॉब डिटेल्स, सब्जेक्ट. सगळ्यात आधी आपण पाहूया नेमकं कोणत्या विषयाला साठी किती जागा आहेत. सहाय्यक प्राध्यापक पूर्ण वेळ फुल टाइम एकूण 9 जागा आहेत. यामध्ये 2 प्रमुख भाग आहेत. महिला भाग, ज्यामध्ये समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयासाठी जागा आहे. सोशियोलॉजी. दुसरा भाग म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट, ज्यामध्ये विज्ञान आहे, सायन्स आहे, गणित आहे, मॅथ आहे, भूगोल आहे, वाणिज्य आहे, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स आणि इतिहास, हिस्ट्री या विषयासाठी जागा आहे. हे सर्व 9 जागा ओपन प्रवर्गासाठी आहेत. ग्रंथालय जागा 1 ही सुद्धा पूर्ण वेळ फुल टाइमची पोस्ट आहे असून ही ओपन प्रवर्गासाठी आहे. तासिका तत्वावरील पदे सीएसबी प्रत्येकासाठी एक जागा. शारीरिक शिक्षण, फाईन्स आर्ट्स, संगीत, नाट्य, ड्रामा ही 3 पदे सीएसबी तत्वावर ओपन प्रवर्गासाठी आहेत. शैक्षणिक पात्रता आणि पगार. आता बोलूया शैक्षणिक पात्रतेबद्दल. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी शैक्षणिक पात्रता यूजीसी नेट सेट एसएनडीटी महिला कॉलेज नियमानुसार आहे. म्हणजेच सहाय्यक प्राध्यापकासाठी तुमच्याकडे संबंधित 55% बीए ला, एमए ला गुण असणे आवश्यक आहे. त्यात सेट नेट पीएचडी जे आहे 2009 च्या नियमानुसार असावी. या जागा पूर्ण वेळ असल्याने पगारही नियमानुसार अतिशय चांगला असेल. अर्ज कसा करावा? अंतिम तारीख कशी? आता सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे अर्ज करायचा. अर्ज करण्याची पद्धत सोपी आहे. तुम्हाला तुमच्या अद्ययावत बायोडेटा, रिझ्यूम, 2 पासपोर्ट साइज फोटो आणि तुमचं सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे पाठवायची आहेत. ही तुमच्या अर्ज 2 प्रकारे पाठवू शकता. ईमेलद्वारे तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून जे खाली ईमेल दिलेला आहे त्यावर पाठवू शकता. आयडी पाठवू शकता. ऑफिसच्या पत्त्यावर किंवा स्वतः जाऊन पोस्टाने खालील पत्त्यावर अर्ज करू शकता. पत्ता इक्लाब मंजिल, विदर्भ मेडिकल समोर, डॉक्टर कृष्णा यांच्या जवळ, गांधी चौक रोड, नागपूर. अंतिम तारीख आणि सुरुवात. स्टार्ट डेट ऑफ फॉर अप्लिकेशन 5 मार्च 2026. लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन 19 मार्च 2026. 17 तारीख आहे. 18, 19 2 दिवस बाकी आहेत. तुम्ही अर्ज करू शकता. जाहिरात वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत हा अर्ज करायचा आहे.
त्यामुळे अजिबात वेळ न दवडता लवकरच अर्ज करून टाका. मित्रांनो, बऱ्याचदा आपण जागा कमी आहेत किंवा नंबर लागेल का असा विचार करून अर्ज करणे टाळतो. हे प्रेरणादायी संदेश आहे, शेवट आहे. पण लक्षात ठेवा, या सर्व जागा ओपन प्रयोगासाठी आहेत. तिथे फक्त तुमची गुणवत्ता, तुमचे सेट नेट मेहनत आणि तुमचे ज्ञान तपासले जाणार आहे. तुम्हाला फक्त एका जागेची गरज आहे. प्रत्येक सकारात्मक राहा. त्यामुळे सकारात्मक राहा. प्रत्येक जागेचा स्वतःच विचार करा. अभ्यासावर विश्वास ठेवा आणि आजच आपला अर्ज तयार करून पाठवून द्या. तुम्हाला या भरतीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या ज्या मित्रांचे विषय आहे जाहिरातीमध्ये त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि प्राध्यापक भरती UGC सेट नेट आणि स्पर्धा परीक्षेच्या अशाच नवनवीन अचूक माहितीसाठी हिंदी साहित्य दीप चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि होणाऱ्या प्राध्यापकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. दुसरा व्हिडिओ खूप लवकरच तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करेल. आभार.